हॅलो फ्रेंड्स. तर आता आम्ही निघालो आहे अंबरनाथ शिव मंदिरला, कारण की उद्या आहे महाशिवरात्री 15 फेब्रुवारी 2026. तर आम्ही एक दिवस अगोदरच चाललो आहे शिव मंदिरात दर्शन करण्यासाठी. तर इथे मी स्क्रीनवर दिलेलं आहे, जर तुम्हाला मंदिरात यायचं असेल तर तुम्ही कसं येऊ शकता. तर फ्रेंड्स, इथे मध्ये रस्त्यामध्ये बोर्ड लावलेले आहेत शिव मंदिरकडे जाण्याचा मार्ग. तर आता आपण पोचलो आहे गेटजवळ, जो मेन गेट आहे प्राचीन शिव मंदिर. इथूनच आपल्याला आतमध्ये जायचं आहे. इथे महाशिवरात्रीची खूप मोठी जत्रा भरते. तुम्ही इथे बघू शकता, वेगवेगळे शंख आहेत, रुद्राक्षाच्या माळा आहेत, शिवलिंग आहेत वेगवेगळ्या प्रकाराचे. या ताईंकडे बऱ्याचशा माळा आहेत, जपमाळा पण आहेत वेगवेगळ्या प्रकाराचे. आणि इथे जे भाविक दर्शनासाठी येणार आहेत, भाविक भक्त, त्यांच्यासाठी खूप चांगली सोय केलेली आहे. जसे की हे बांबूंचे मंडप बांधलेले आहेत. खूप मोठा मंडप बांधलेला आहे, कारण की खूप मोठी रांग लागते. इथे खूप गर्दी असते महाशिवरात्रीला. आणि या मंदिराची वेळ इथे दिलेली आहे सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत रोजच्यासाठी. पण तुम्ही जर महाशिवरात्रीला इथे येत असाल तर आदल्या दिवशी रात्री 12 वाजल्यापासून हे मंदिर खुलंच असतं. तर तुम्ही रात्री 12 नंतर हे दर्शन इथे घेऊ शकता येऊन कधीही. तर तुम्ही बघू शकता हे मंदिर कसं बांधकाम केलेलं आहे. हे मंदिर पूर्णपणे काळ्या दगडात कोरलेले आहे, तुम्ही बघू शकता. आणि इथे बाहेरील भिंतीवर देवदेवतांचे वेगवेगळ्या मूर्त्या कोरलेल्या आहेत. अशी रांगेत जाण्यासाठी खूप चांगली सोय केलेली आहे, तुम्ही बघू शकता. मंदिरात स्वयंभू शिवलिंग आहे, जे जमिनीखालील गाभाऱ्यातून आहे. तर इथे आतमध्ये मंदिरात जेव्हा आपण जातो तेव्हा 20 पायऱ्या खाली उतरून आपल्याला दर्शन मिळतं शिवलिंगाचं. तुम्ही पुढे हे बघू शकता. इथे अभिषेक करण्यासाठी दूध, गंगाजल सर्व उपलब्ध आहे, पूजेचं सामान बाहेर. तुम्ही बघू शकता हे मंदिर किती जुनं आहे ते. इकडचं बांधकाम कसं मजबूत आहे. इथे कोणत्याही प्रकारचं सिमेंट नाही वापरलंय, पाहू शकता तुम्ही. हे बघा, हे असे पायऱ्याने खाली उतरून गाभाऱ्यात आपल्याला जायचंय आणि मग तिथे पुढे जाऊन आपल्याला दर्शन होतं. तर महाशिवरात्रीची खूप छान अशी सजावट करतात इथे, तुम्ही पाहू शकता. खूप लहान जागा आहे अशी उतरायला इथे खाली. हे बघा, गाभाऱ्यात खाली आल्यावर ही अशी शिवलिंग आहे. तर महाशिवरात्री आहे म्हणून सजवले आहे खूप छानपैकी. आणि बाहेर आल्यावर छोटे छोटे असे मंदिर आहेत, जे आतमध्ये गाभाऱ्यात जाऊन तुम्हाला दर्शन करावे लागेल. मंदिराच्या बाहेरील बाजूला ही अशी गणपतीची मूर्ती आहे आणि बाजूला शिवलिंग आहेत. इथे तुम्ही अभिषेक करू शकता. आणि त्याच्याच बाजूला दुर्गा मातेचं मंदिर आहे. दुर्गा मातेच्या मंदिरात जाताना तुम्हाला इथे हनुमान महाराजांचं पण मंदिर लागेल छोटं. तर तुम्ही तिथे तेल हार घेऊ शकता हनुमान महाराजांना चढवण्यासाठी. आणि पुढे दुर्गा मातेला पण तुम्ही थाली पूजेचं सामान घेऊ शकता.
तर फ्रेंड्स, मंदिराचं छत आणि खांब अत्यंत सूक्ष्म कोरीव कामाने रचलेले आहेत. तर मी तर सांगेन तुम्ही सगळ्याने एकदा इथे विजिट करा आणि स्वतः अनुभव घ्या. किती छान इथे वाटतं. खूप छान परिसर आहे हा अंबरनाथ शिव मंदिर. तर फ्रेंड्स, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. ओम नमः शिवाय. तर फ्रेंड्स, आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. बाय.